विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ग्राहक संरक्षण आणि व्यावसायिक नीतिमूल्ये या विषयातील ई कॉमर्स या चौथ्या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. ई कॉमर्स या प्रकरणात पुढील मुद्द्यांचा समावेश होतो. ई व्यवहार किंवा ई कॉमर्सचे फायदे किंवा महत्त्व, ई कॉमर्सची आवश्यकता किंवा गरज, ई कॉमर्सची व्याप्ती, ई कॉमर्सच्या मर्यादा, ई शिक्षण, इलेक्ट्रॉनिक बँकिंगमध्ये ग्राहक संरक्षण, तसेच ई कॉमर्समध्ये असलेल्या अलीकडील उद्योन्मुख संकल्पना या विविध मुद्द्यांचा आपण सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ई कॉमर्स किंवा ज्याला आपण ई व्यवहार असे म्हणतो, या ई कॉमर्स विषयी तुम्हाला माहिती असेलच. ई कॉमर्स म्हणजेच इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे होणारे वस्तूंचे अथवा सेवांचे खरेदी विक्रीचे व्यवहार, म्हणजेच त्याला आपण ई व्यवहार किंवा ई कॉमर्स असे म्हणतो. असे खरेदी विक्रीचे व्यवहार प्रामुख्याने इंटरनेट अथवा इतर कॉम्प्युटर नेटवर्क्सद्वारे होत असतात, म्हणून त्याला आपण ई व्यवहार किंवा इलेक्ट्रॉनिक्स व्यवहार, कारण की यात आपण इलेक्ट्रॉनिक माध्यमाचा वापर करत असतो. इंटरनेटच्या जलद प्रसारानंतर अशा ई व्यवहारांचे प्रमाण देखील खूप वाढलेले आहे. इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर, पुरवठा साखळी व्यवस्थापन, इंटरनेट मार्केटिंग, ऑनलाईन व्यवहार प्रक्रिया, इलेक्ट्रॉनिक आकडेवारी, आंतरबदल साठा व्यवस्थापन पद्धत, स्वयंचलित आकडेवारी संचलन पद्धती इत्यादी मोठ्या प्रमाणावर होऊ लागलेले आहेत. आधुनिक ई कॉमर्स पद्धतीमध्ये केव्हा तरी जागतिक व्यापक जाळ्याचा, ज्याला आपण WWW असे म्हणतो, वर्ल्ड वाईड वेब, व्यवहार चक्रामध्ये उपयोग केला जात असतो. ई कॉमर्स ही नवीन संकल्पना असून अलीकडील काळात इंटरनेटच्या जलद विस्तारामुळे त्याचा उपयोग देखील व्यापक प्रमाणात होऊ लागलेला आहे. इंटरनेटमुळे व्यवहार करण्याच्या पद्धतीमध्ये बदल झालेला आहे. ई कॉमर्स इंटरनेटद्वारा खरेदी व विक्रीपेक्षा अधिक व्यापक आहे. संगणकीय जाळे आणि भ्रमण संदेशवहनाद्वारे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने व्यवहार करणे याचा समावेश ई कॉमर्समध्ये होत असतो. ऑनलाईन व्यवहारामुळे जागतिक बाजारपेठ फक्त कॉम्प्युटर, लॅपटॉपच्या कीबोर्डवरील क्लिकच्या बटनाचा उपयोग करून प्राप्त करणे सहज शक्य झालेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आठवड्यात 7ही दिवस 24 तास व्यवहार करू शकतो. या ई कॉमर्सचे काही फायदे आपल्याला सांगता येतील. फायदे किंवा त्याला आपण महत्त्व असे म्हणूया. पहिला फायदा आहे की विलंब टाळता येतो. एलिमिनेशन ऑफ डिले. ई कॉमर्समुळे आता बँकेत रांग लावण्याची गरज नाही किंवा रेल्वे, विमान, ST, सिनेमागृहे इत्यादीच्या ठिकाणी तिकीट घेण्यासाठी रांगेत उभे राहण्याची गरज पडत नाही, कारण ऑनलाईन व्यवहारामुळे या सेवा सुलभ झालेल्या आहेत. घरी किंवा कार्यालयात बसून आपण या गोष्टी सहज करू शकतो. दुसरा फायदा आहे व्यवहार ते व्यवहार वाढवण्यासाठी उपयुक्तता. ई कॉमर्सच्या वापरामुळे व्यावसायिक संस्थांना ई व्यवहार करण्याचे एक शास्त्र किंवा आपण त्याला शस्त्र असे म्हणू शकतो की ते उपलब्ध झालेले आहे. आज विक्रेता कोणत्याही वेळेला आपल्या पुरवठादाराला मोठी ऑर्डर इंटरनेटद्वारा कुठेही देऊ शकतो. त्यामुळे व्यवसाय वाढण्यास मदत होत असते. पुढील फायदा आहे पर्यायांमध्ये वाढ. इंटरनेटमुळे विविध पर्याय उपलब्ध झालेले आहे. इंटरनेटमुळे आपण नेटवर्क ग्रीटिंग्सचे विविध नमुने किंवा पर्याय सहज पाहू शकतो किंवा ते निवडू शकतो. प्रत्येक वस्तू व सेवेबाबत असा अनुभव आपल्याला घेता येत असतो. म्हणजे एक वस्तू जर खरेदी करायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला इंटरनेटवर अनेक पर्याय उपलब्ध होतात व त्यांच्यातील गुणधर्मांचा फरक सुद्धा आपल्याला इंटरनेटमध्ये पाहावयास मिळतो. पुढील फायदा आहे सतत व्यवहार. ई कॉमर्समुळे आपण आठवड्याचे 7ही दिवस 24 तास ऑनलाईन व्यवहार करू शकतो. त्यासाठी आपल्याला प्रत्यक्ष विक्रेत्याकडे किंवा ग्राहकाला विक्रेत्याकडे जाण्याची गरज पडत नाही. सतत व्यवहारामुळे आपण केव्हाही वेळ मिळेल तेव्हा व्यवहार करू शकतो. पुढील फायदा आहे जागतिक बाजारपेठ मिळू शकते. इंटरनेटमुळे आपण कोणत्याही व्यावसायिकाशी व्यवहार करू शकतो.
की जो इंटरनेटशी जोडलेला आहे. ई कॉमर्समुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध झालेली आहे. ई कॉमर्सच्या फायद्यामधील पुढील फायदा आहे की जलद व्यवहार. इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे आपण त्वरित संदेश किंवा आपण त्याला मेसेज म्हणतो तो सहज पाठवू शकतो व व्यवहार करू शकतो. पूर्वीप्रमाणे कॅटलॉगसाठी आता थांबण्याची गरज नाही. ई कॉमर्समुळे जलद व्यवहार शक्य झालेले आहेत. पुढील फायदा आहे वस्तूंची किंमत कमी करण्याची संधी. इंटरनेटमुळे वस्तू व सेवांसाठी शॉपिंग उपलब्ध होते. इतर शॉपिंग प्रकारापेक्षा ते स्वस्त व अधिक प्रभावी होते. ऑनलाईन संशोधनाद्वारे काही वेळेस काही वस्तूंसाठी मूळ उत्पादक शोधणे शक्य झाले आहे. इतर खर्च वाचत असल्यामुळे म्हणजे ज्याच्यामध्ये कमिशन, प्रसिद्धी असं आपण म्हणतो की हे खर्च विक्रेत्याचे कमी झाल्यामुळे त्याला किंमत कमी ठेवणे सुद्धा सहज शक्य झालेले आहे. पुढील फायदा आहे गुंतवणुकीवर मोबदला वाढू शकतो. जागतिक स्पर्धेच्या बाजारपेठेत प्रत्येक व्यावसायिक संस्था चांगल्या दर्जाच्या वस्तू वाजवी किमतीत घेण्यासाठी गुंतवणूक खर्च कमी करण्याचा प्रयत्न करत असतात. ई कॉमर्समुळे जादा लोकांवर अवलंबून राहावे लागत नाही. ई कॉमर्समध्ये चुकांचे प्रमाण अगदी कमी असते. त्यामुळे गुंतवणुकीवर मोबदला वाढू शकतो. पुढील फायदा आहे ग्राहकांना माहिती पुरवणे सहज शक्य होते. ग्राहक केव्हाही व्यवसायाशी संबंधित व्यवहार करू शकतात. ग्राहकांना देखील इंटरनेटद्वारे माहिती पुरविता येते. एरवी त्यांना ती बाहेरून मिळवावी लागली असते. काही कामे ग्राहकांना देऊन करता येतात. यालाच कन्झ्युमर ऑर्गनायझिंग असेही म्हटले जात असते. पुढील फायदा आहे ई कॉमर्सचा जागतिक दृष्टिकोन. ई कॉमर्स तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपला व्यवसाय इतरांना देता येतो. सोर्स आणि इतर व्यवसायाने दिलेल्या वस्तू व सेवा आपण इतर देशात पाठवू शकतो. जर जागतिक ग्राहक मिळवणे हे तुमचे उद्दिष्ट असेल तर ई कॉमर्स व्यवहारांचा जागतिक दृष्टिकोन ठेवणे उपयोगी ठरू शकते. ई कॉमर्स ही ऑनलाईन खरेदी आणि विक्रीची प्रक्रिया आहे जी आपल्या दैनंदिन जीवनात अत्यंत महत्त्वाची आहे. हे होते ई कॉमर्सचे फायदे किंवा महत्त्व. आता आपण ई कॉमर्सची आवश्यकता का आहे किंवा ई कॉमर्सची गरज का आहे हे बघणार आहोत. ई कॉमर्सची पहिली गरज आहे की ग्राहक सक्षम करणे. इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ग्राहकांना कोणती उत्पादने बनवली जातात, उत्पादने कशी बनवली जातात आणि सेवा कशा वितरित केल्या जातात याबद्दल ग्राहकांना सक्षम करणे गरजेचे आणि महत्त्वाचे आहे. दुसरी आवश्यकता आहे की व्यवसायातील व्यवहारातील सुधारणा. इलेक्ट्रॉनिक कॉमर्स विविध नेटवर्कवर व्यवसायाच्या व्यवहाराची अंमलबजावणी सुधारण्यासाठी प्रयत्न करत असतात. तिसरी गरज आहे प्रभावी कामगिरी. ई कॉमर्समुळे अधिक प्रभावी कार्यप्रदर्शन होत असते. उदाहरणार्थ उत्तम गुणवत्ता, अधिक ग्राहक संतुष्टी आणि उत्तम कॉर्पोरेट निर्णय घेणे. पुढील गरज आहे नवीन व्यवसायाचे शोषण. व्यापकपणे बोलणे. इलेक्ट्रॉनिक वाणिज्य या नवीन व्यवसायाच्या संधींची निर्मिती आणि शोषणावर जोर देत असते. पुढील गरज आहे की जास्त आर्थिक कार्यक्षमता. सध्या इलेक्ट्रॉनिक व्यापाराच्या मदतीने अधिक आर्थिक कार्यक्षमता म्हणजेच कमी किंमत आणि अधिक वेगवान एक्सचेंज म्हणजे उच्च गती, वेगवान किंवा वास्तविक वेळ, परस्पर संवाद हे इलेक्ट्रॉनिक कॉमर्समुळे प्राप्त करता येऊ शकते आणि म्हणून ई कॉमर्सची गरज आपल्याला भासते. ई कॉमर्सच्या आवश्यकतेत किंवा गरजेत आपण पुढे सांगू शकतो की माहितीची अंमलबजावणी. हे आंतर कनेक्टेड नेटवर्क्स वापरून दोन किंवा अधिक पक्षांच्या दरम्यान माहिती भरलेल्या व्यवहारांची अंमलबजावणी करण्यास सक्षम आहे. पुढे व्यवहार समाविष्ट करणे. इलेक्ट्रॉनिक कॉमर्स देखील इन्को 11 ट्रान्झॅक्शन मॅनेजमेंटची बतावणी करते, जे आयोजित करतात, मार्ग, प्रक्रिया आणि टॅक्सचे व्यवहार करतात. यामध्ये इलेक्ट्रॉनिक देयके आणि निधी हस्तांतरण करणाऱ्या ग्राहकांचाही समावेश होत असतो. म्हणजे इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारेच व्यवहार केले जात असतात.
देणी दिली जात असतात किंवा पैशांचे हस्तांतरण हे ऑनलाईन पद्धतीने होत असते. पुढे आहे महसूल वाढविणे. कमी कार्यक्षमतेचे खर्च कमी करण्यासाठी किंवा महसूल वाढवण्यासाठी फर्म तंत्रज्ञान वापरतो. जुन्या उत्पादनासाठी नवीन बाजार तयार करून, नवीन माहिती आधारित उत्पादने तयार करून आणि ग्राहकांना चांगल्या प्रकारे सेवा देण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी नवीन सेवा वितरण चॅनल स्थापित करून इलेक्ट्रॉनिक कॉमर्समध्ये महसूल वाढवण्याची क्षमता आहे. पुढे आहे संघर्ष कमी. इलेक्ट्रॉनिक कॉमर्स रिसर्च आणि त्याच्या संबंधित कार्यान्वयन म्हणजेच व्यवसायातील व्यवहाराच्या खर्चाच्या रूपात बऱ्याचदा व्यवहारांमध्ये संघर्ष कमी करणे होय, ज्याला आपण घर्षण असे म्हणत असतो की घर्षण कमी केले जात असते. हे व्यवहार्यतेसाठी आवश्यक असुरक्षित बाजार संरचना आणि तांत्रिक क्रियाकलापांच्या अकार्यक्षम संयोजनापासून उद्भवू शकते. शेवटी ऑनलाईन व्यापारात घर्षण कमी केल्यास खरेदीदार, मध्यस्थ आणि विक्रेते यांच्यात सुलभ व्यवहार सक्षम होत असतात. म्हणून ई कॉमर्स गरजेचे आहे. पुढे आपण सांगू शकतो नेटवर्क फॉर्मची सुविधा. इलेक्ट्रॉनिक कॉमर्स व्यवसायाच्या परस्पर संवादासाठी व्यवसायावर देखील प्रभाव पाडत असते. हे अशा संस्थांचे नेटवर्क सुलभ करते जेथे लहान लवचिक कंपन्या इतर भागीदारांवर घटक पुरवठा आणि उत्पादनासाठी व वितरणासाठी कंपन्या बदलत्या ग्राहकांची मागणी अधिक प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी अवलंबून असतात. म्हणून रिलेशनशिप मॅनेजमेंट सोल्युशनचा शेवटचा अंत म्हणजे ग्राहक, कामगार, पुरवठादार, वितरक आणि अगदी प्रतिस्पर्धींना जोडणाऱ्या नेटवर्कच्या साखळीचे व्यवस्थापन करण्यासाठी एक अपेक्षित ध्येय असते. पुढे आपण सांगू शकतो गरज की संस्थात्मक मॉडेलसाठी सुविधा. हे एक संस्थात्मक मॉडेल सुलभ करीत आहे की जे भूतकाळात भिन्न आहे. ही माहिती आधारित संस्थेसाठी एक नियंत्रण संस्था आहे. तांत्रिक संस्थात्मक संरचनेच्या उदयोन्मुख स्वरूपामध्ये व्यवस्थापकीय जबाबदाऱ्या, संप्रेषण आणि माहिती प्रवाह व कार्यसमूह संरचनेमध्ये बदल समाविष्ट असतात. हे होते ई कॉमर्सची गरज किंवा आवश्यकता. विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रॉनिक कॉमर्स फक्त ऑनलाईन खरेदी आणि विक्री करण्यापेक्षा बरेच काही आहे. यात उत्पादनासाठी आणि सेवांसाठी विकास, विपणन, विक्री, वितरण, सेवा देणारी आणि देय देणारी संपूर्ण ऑनलाईन प्रक्रिया देखील समाविष्ट आहे. विपणन क्षेत्र असे आहे जिथे ई कॉमर्सचा शोध व्याप्त असल्याचे दिसून येते. ई कॉमर्सच्या व्याप्तीत आपण सांगू शकतो की विपणन, विक्री आणि विक्री प्रमोशन, प्री सेल्स, सब कॉन्ट्रॅक्ट्स, सप्लाय, वित्तपुरवठा आणि विमा, व्यावसायिक व्यवहार, ऑर्डर देणे, वितरण करणे, पैसे देणे. म्हणजे ज्यावेळी आपण ऑनलाईन खरेदी करत असतो त्यावेळी आपण ऑनलाईन ऑर्डर देत असतो. आपल्याला घर बसल्या वस्तू येत असते, त्या वस्तूचे पैसे सुद्धा आपण ऑनलाईन देत असतो. तर ई कॉमर्सच्या व्याप्तीमध्ये ते सर्व समाविष्ट आहेत. उत्पादन, सेवा आणि देखभाल. पुढे सांगू शकतो की सहकारी उत्पादन विकास, वितरित सहकारी काम, सार्वजनिक आणि खाजगी सेवांचा वापर, व्यवसाय ते प्रशासन, सार्वजनिक खरेदी, डिजिटल वस्तूंचा स्वयंचलित वापर जसे गेम, शिक्षण सामग्री, गाणी, संगीत इत्यादी. त्याचप्रमाणे लेखा आणि आर्थिक व्यवस्थापन आणि कायदेशीर सल्लागार. वैश्वीकरण आणि क्रांतिकारक तंत्रज्ञानामुळे व त्याच्या वैशिष्ट्यांमुळे ई कॉमर्स हा शब्द आधुनिक युगातील संगणक आणि तंत्रज्ञानामध्ये यश मिळवून देत असतो. ई कॉमर्सद्वारे ऑफर केलेल्या संधींबद्दल जगातील व्यापार समुदायामध्ये त्याचे मानक सुधारत आहे. ई कॉमर्सने आणखी एक क्रांती केलेली आहे जी व्यवसाय आणि उत्पादने विक्री व विकण्याचे मार्ग बदलत आहेत. ही होती ई कॉमर्सची व्याप्ती. तर आज आपण ई कॉमर्स म्हणजे काय,
ई कॉमर्सचा अर्थ, ई कॉमर्सचे फायदे, ई कॉमर्सची आवश्यकता किंवा गरज, त्याचप्रमाणे ई कॉमर्सची व्याप्ती आज आपण सखोलपणे अभ्यासलेली आहे. धन्यवाद.